low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. Go, 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 yeah, go, go, go. Hustle hard, hustle every single day. I'll be making moves till I'm buried in my grave. To the system, I don't wanna be a slave. I've been doing shit my way, or the highway. And in the driveway is a nice range, cause I grind through the climb, I invite pain. You never hear me, bitch, nah, I don't complain. Just gotta flip the switch and you can go and obtain anything you want, anything you can. Minds got you too greedy. व्हॉट्सअप एव्हरीवन, ही अर्जुन इज हिअर विथ बॅक अगेन विथ न्यू व्हिडिओ. एव्हरीवन कसं काय? तर गाईज आपण एक अशा प्लेसवर चाललेलो आहे ते जास्त फेमस आहे बट जास्त पब्लिकला माहिती नाही. ती आपण रिव्हील करायला चाललो आहे आणि एक्सप्लोअर करायला चाललो आहे. खूपच एक्स्ट्रीमली लेवलची प्लेस आहे आणि ॲक्च्युली मला एवढी आवडली ती. मी एक यूट्यूब व्हिडिओ पाहिलेला तिचा आणि मी म्हटलं की एक्सप्लोअर केलीच पाहिजे, कारण ती एवढी छान व्हिडिओ. तुम्हाला असं वाटेल की मी तिथे चायनाला आलो, कारण एवढी खतरनाक जागा आहे ना, एवढी सायलेंट जागा आहे ना. आणि ती बेस्ट ह्याच्यावर आहे की मेडिटेशनवर, म्हणजे खास तर ते बनवलेलं आहे. मी फुल ऑन डिटेल्स दिलेली आहे या माझ्या व्लॉगमध्ये. तर तुम्ही हा पूर्ण व्लॉग बघा तरच तुम्हाला समजेल, पूर्ण ट्रॅव्हल पण समजेल, मी कसं गेलो, काय गेलो आहे. एव्हरी डिटेल आय हॅव गिवन इन दिस व्लॉग. तर पूर्ण बघा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करा आणि पूर्ण सांगा डिटेलमध्ये. कॉमेंटमध्ये तुम्हाला काय आवडलं, काय नाही आवडलं, A to Z सांगा, तरच मला काहीतरी समजेल. सो गुड मॉर्निंग. ॲक्च्युली मला माहिती नव्हतं की रिक्षामध्ये पण पेट्रोल टाकलं जातं. ॲक्च्युली मी दादाला विचारलं तेव्हा. तर आपण पेट्रोल भरून निघालो. हे साकीनाकाच आहे आणि हे बिस्लेरी कंपनी आहे, फॅक्टरी आहे इकडे. आणि हा जो हायवे आहे ना, जो समोरचा दिसतो तो कुठे जातो ॲक्च्युली मला माहिती नाही, त्यामुळे मी काढलो. कोणाला माहिती असेल तर कॉमेंट सेक्शन बघा. आणि मी खास या रूटनी का आलो, कारण मला हे तुम्हाला दाखवायचं होतं. हे BTC बॉय करून आहे, शोरूम आहे. बट काय कार कलेक्शन आहे, रोल्स रॉयल. अजून ती दुसरी लाल कलरची फरारी आहे, ती मायबॅक आहे. BMW आहे, पोर्शे आहे. खतरनाक गाड्या त्या आहे. तो लव इट. तर आपण आहे ना जस्ट अंधेरीला पोचलो आहे आणि इथून सरळ तुम्ही जायचं आहे, स्कायवॉक आहे इकडून जायचं. आणि तिरंगा बघा कसला खतरनाक वाटत होता. तिकीट काढले आपण, तिकीट काढून रिटर्नचे तिकीट काढले आणि मग सरळ निघायचं आपल्याला. तर ट्रेन आपल्याला ना लवकरच भेटली, मग त्यामुळे आपण निघालो. फास्ट ट्रेन पकडलेली आहे आणि बाहेर तरी काय नजारा होता, म्हणजे वेदर चांगलं वाटत होतं. आणि आपण पोचलो बोरवलीला. आपण पोचलो. त्यानंतर आहे ना 247 बस ही गोराईला जाते. तर हे काका तेच म्हणत होते की इथून सरळ जावा, इथून बस भेटते करून तुम्हाला. आणि बस 1-2 मिनटात लगेच येते आमची. आम्ही बसमध्ये बसलो आणि काहीतरी 6 रुपये तिकीट होतं. AC बस होती. तर आम्ही ऑनलाईनच तिकीट काढलं आहे बघा. असं ऑनलाईन तिकीट निघतं चलो ॲपवरून. गोराई खडीला उतरलं तरच तिथून 2-3 मिनटाचा डिस्टन्स आहे. तिथून तुम्हाला जवळ पडेल. तिथून मग फेरी स्टॉपवर उतरून तुम्हाला आहे ना सरळ जायचं आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बस स्टॉप इकडचं आणि इथून सरळ जायचं. मला सरळ जायचं आहे. आणि इकडे फिश मार्केट वगैरे आहे आणि इकडेच तिकीट काउंटर आहे. SL वर्ड करून इकडचेच काढतात, नंतर तुम्हाला इकडूनच काढावं लागेल पेगोडायला जायला. ओके. मच्छी मार्केट आहे बघ किती मोठं. किती दोघांचे 200 घेऊन जा.
मस्त हॉटेल आहे ना, काहीतरी नवीन नवीनच बघायला भेटतं. त्यांचे 200 रुपये गेले येऊन जाऊन, म्हणजे पर पर्सन 100 रुपये रिटर्न तिकीट आहे. इथून तुम्हाला अशी बोट भेटेल, बोटीने जायचं. मस्त हॉटेल आहे ना. आजूबाजू एवढी तर असणारच रे. हे म्हणते ती खाडी. दलदल आहे पूर्ण, ही चिखल आहे, ह्याच्यामध्येच खेकडे बिकडे, तुला मावरं, ती काय म्हणतात, रावस बिवस असते ना, रावस नाही रे, ती पिवळी वाम 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 वगैरे तुला ह्यासल्या ह्याच्यामध्ये खाडीमध्येच भेटते त्या. किती जंगलसारखं दिसायला लागले. साप बीप आली आपली बोट, पेगोडा फायनली गोईंग. फुल सिस्टमॅटिक आहे. गरम खूप होत आहे आणि आवाज पण खूप आहे, बट मस्त वाटतं. इथून हार्डली 10-15 मिनटाचा डिस्टन्स आहे आणि बोट पण चांगली आहे. मोठी बोट आहे, स्पेस आहे, लाईफ जॅकेट वगैरे सगळं आहे. आणि तुम्ही बाईक पण आणू शकता, बाईक्स. आणि इथून तुम्हाला ना वॉटर किंगडमला पण आहे, तिकीट्स इथूनच भेटतात वॉटर किंगडमला. आणि आज डिस्काउंट चालू आहे, काय माहिती का, बट आपण वॉटर किंगडमसाठी नाही, आपल्याला आवडत नाही वॉटर किंगडम वगैरे, आपण पेगोडाला जातो. असं वाटेल चायनाला आलो आहे. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, फिजिक आहे या गोष्टीत, ते सांगतो. आता इथून असं फील होतं की थोडंसं मूव्ह होतं आहे, कारण हे जवळ आहे म्हणून. इथून आहे ना स्टॅटिक आहे पूर्ण, तर इथून तुम्हाला काही फील वगैरे होणार नाही. ह्याच्यामध्ये कसं असतं, डिस्टन्स हा लांब आहे म्हणून तुम्हाला काही फील नाही होत, बट इथून जरा जवळ आहे ना, त्यामुळे असं वाटतं की थोडंसं मूव्ह होत आहे. इथं मी बसल्यावर मला असं फील होतं. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. हम बघताय किती येते, कधी मला वाटतं बोट भरेल तेव्हाच हे निघतं. आपली बोट निघते, आता दुसरी बोट येते. सही ना. हा रस्ता गेलेला आहे, जे लॅम्प वगैरे दिसतात ना ते वाला, तर मला इथून थोडंसं दिसतंय. काय खूपसूरत, म्हणजे किती सुंदर दिसतं असं म्हणतं. पाण्यात जर फोन पडला काय करणार. आपल्याला तिथे जायचं. काहीतरी असणार त्यामध्ये, काहीतरी काढत असतील वगैरे. मड नाही, वाव. खतरनाक वाटेल आहे.
थांबायचं तुला काय ही किती असेल तरी ते तुला काय वाटतं किती असं विचारू सांग किती असं अंदाजा कसा कळणार बाई समुद्राचे तरी पण सांग ना किती असं समुद्र आहे काय बाई बाबा किती असं 4-5 हजार फूट खाली किती मग किती असं 15-20 हजार ऑलमोस्ट आता आपण जवळ पोचलो ऑलमोस्ट खतरनाक वाटायला लागलं यार ही जवळजवळ आलो की अजून सुंदर दिसायला लागले लवली मान लवली आम्हा जरा झूम करतो जवळ जाऊन अजून खतरनाक एक्सपिरियन्स होणार आहे हे इथे थांबायचा आता आपला स्टॉप आहे हा लवली यार मजा येते नजारा बघा 15 मिनिटाचा डिस्टन्स आहे आणि असं वाटत नाही पण उतरलोय जाऊया या बोटीने आलेलो हां याचा इंटरेस्ट आहे याचा वॉटर किंगडमसाठी आहे आणि हे पेगोडासाठी आहे तर आपल्याला लेफ्ट मारायचं इथून वॉकिंग डिस्टन्स आहे तुम्हाला 5-10 मिनटाचा हे इथून सरळ जायचं चलो चल किती भारी वाटलं पण हिरवगार सगळीकडे हिरवं मान्सूनमध्ये गरम लय होते थांब एसी लावतो हे वडापाव वगैरेचे स्टॉल आहेत जर भूक वगैरे लागली तर खाऊ शकतो आपण थोडासा नाश्ता करूया इथे काहीतरी आहे मी नाश्ता केला तसं तुला काय खायचं तर खा मी खाईन वडापाव वगैरे मस्त टाकून जी खायची मजा आहे लय बारीक वी हॅड नाईस वडापाव हे बघ सोलार सिस्टम लावला इकडं पाण्याच्या आतमध्ये हे बघ इथून दिसणार तुला ही सरडा बघ ही आपलं काम अरे पण कसलं खतरनाक मस्त होतं ठीकठाक होतं पोट भरायचं होतं आपल्याला पण चांगलं होतं ते स्मूथी पिलेली लई चांगली लागली चॉकलेटची मजा आली हे बघा इथं सोलार दाखवतो हा बघा सोलार पाण्यामध्ये बघू फ्रंटल साईडने दिसतं का आपल्याला फार जवळ आलेलो आहे आता इथून थोडंसंच राहिलं असेल मे बी 5 मिनिट मस्त आणि आवाज अजून कसला तर येतो अभी तो ये ट्रेलर है भाई पिक्चर पूरी बाकी है अंदर जाने के बाद खतरनाक ना लवली मॅन किती भारी वाटतं असं वाटतं चायनाला आलोय असं वाटतं मिनी चायना आहे खूप मस्त वाटतं एकदम पॉझिटिव्ह वाईब होते अशी पुरुषांची लाईन मेल एकदम हार्ड आहे हाय भारी आहे यार हो खतरनाक आहे की नाही जागा बघ वेलकम वेलकम वाव
सुपर यार. सुपर प्लेस. फर्स्ट आता आपण हे विजिट करूया. इथे बघूया कसं आहे. बेल टाउन. वाचतंय काय हां मग वाजवायचं चल वाजवायचं. हां त्यासाठी ओके वाजव वाजव. अजून वाजव ना जोरात. पकडायला पकड. वाजव. हे पण बघ काय वाजतंय काय वाजते ना, पण ती वाजवायचं कुठं आहे काय माहिती. खतरनाक आहे ना. हा भाऊ वाजतंय हाताने वाजव. हे 2008 मध्ये बनवलेलं आहे. 2008 का 7 मी तिथं विचारलेलं. तर तेव्हापासून आहे हे पेगोडा. ग्लोबल विपासा पेगोडा नाव आहे. ग्लोबल विपासा पेगोडा असं पूर्ण नाव आहे का. आपण आहे ना, आम्ही गावाला जायच्या टायमाला आम्हाला सारखं हे दिसायचं हे. तर आम्ही विचार करतो हे काय आहे, बट नाव माहिती होतं पेगोडा करून. तर मग म्हटलं ह्याच्यावर व्हिडिओ बनवूया, कारण हे एक्सप्लोर करायचं होतं की हे कसं आहे काय आहे ते. आणि बघितल्याच्या नंतर खूप सुंदर आहे. पूर्ण गोल्ड आहे एकदम. असं वाटतं की मिनी चायनामध्ये आलो आहे. एवढं चांगलं सुंदर आहे खरंच. गाईस तुम्ही पण एकदा इथे व्हिजिट करा. खूप 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 सुंदर आहे प्लेस. आणि इकडे एवढं मोठं मेडिटेशन हॉल आहे. तिथे पण जायचं आपल्याला. खूप भयंकर हॉल आहे ते पण चांगलं. चला आता वॉशरूम वगैरे पण चांगलं आहे. आता जस्ट वॉशरूमला जाऊन आलो इथे. आणि प्युअर वॉटर ड्रिंकिंग पण आहे इकडे. पाणी प्यायची पण सुविधा आहे चांगलीपैकी. आणि मजा आली इकडे येऊन. सिक्युरिटी फुल आहे इकडे. फुल सिक्युरिटी. नीट अँड क्लीन आहे पूर्ण. रस्ते, ग्राउंड, झाडं आहेत. येऊन मी अशा जागी एक्सप्लोअर करतो आजकाल की तिकडे गेले की चांगली वाईब येते. फक्त तुमचा सपोर्ट हवा. अजून असल्या ना ज्या अनसीन प्लेस आहेत मोस्ट ऑफ, ज्या पब्लिकला नाही माहिती, की आपण जास्तीत जास्त एक्सप्लोअर करूया. कारण ते तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजे ना, कसल्या कसल्या प्लेसेस आहेत, कसल्या कसल्या नाही आहेत. त्यामुळे आणि आपण इथे मेडिटेशन पण करणार आहे. कारण लेट्स सी हाऊ इट्स फील है ना. बुद्धाचं इथं एक मोठा स्टॅच्यू आहे. मी ते पण दाखवतो. आणि ते खतरनाक आहे एकदम. चला आपण आता पुढे जाऊया. पुढे अजून काय काय इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ते एक्सप्लोअर करूया. या किती मोठं बुद्धांचं स्टॅच्यू. आपण जवळून जाऊन ते आता एक्सप्लोअर करूया त्याला. इथे फूड प्लाझा पण आहे. पण माहिती नाही की ते स्पॉन्सरशिप आहेत की स्वतःला अर्न करून ओन करावं लागेल. बोललं एवढं आहे ना इकडे. पूर्ण टॅनिंग झाले. पिक्चर्स पण थोडेसे काळे लागले. चला आता आपण आहे ना इथून जाऊ. आता हे एक्सप्लोअर केलं आपण. आता आपण इथून सर्व जाऊया. तिथं फ्रंट गेटने जाऊया. चल आपण इथे जाऊया. आतमधून एंटर करूया. चल इथे जाऊया. वा जवळ अजून सुंदर आहे. काय कारागिरी केली आहे यार.
थोडं बसूया. कधीपासून आहे हे आपलं पगोडा? 2009 पासून आहे आपलं. पण हे याचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे हे कशासाठी बांधलेलं आहे काय? मेडिटेशन हॉल आहे. हे एक किती लोक ह्याच्यामध्ये बसतात मेडिटेशनला? 8,000 लोक. लय मोठं आहे होय. फक्त मेडिटेशनसाठी म्हणजे बेस्ट केलेलं आहे. पूर्ण काळं दिसतोय. ॲक्च्युली आम्ही पनवेल नवी मुंबई जो रोड आहे तिथे हायवेवरून आहे ना हे दिसायचं आम्हाला गावी जाताना. एवढं मोठं आहे ते, विचार करा. कुठून हायवेवरून मेन हायवे तिथून दिसायचं हे. खतरनाक. म्हणून त्यामुळे एक्सप्लोर करायला आलेलो. पहिलं पण बोललो बट वाव काय खतरनाक आहे. ते चक्र फिरते. आपण जाऊया जवळ त्याला एक्सप्लोर करायला. पहिला आपण आहे ना हे पण एक्सप्लोर करूया, पण आपण आतमध्ये मेडिटेशनला जाऊया. आणि हे असं आहे पूर्ण अंधारच आहे. काय दिसत ना. अरे काय मोठं आहे रे. ती बाहेरून आलं डोळे अंधार झाले, पण हे बघ कसं दिसायला लागले. हा चक्र आहे. 8 बोललेला का 10? 8,000 पण काय कमी आहे का? इथं आपल्याला अलाउड नाही, दुसऱ्यांनाच अलाउड आहे. ते 7 काय म्हणतात त्याला रे, बुद्ध लोकांचे असतील ते मेडिटेशन करणारे त्यांनाच. ह्या दगडांनी बनवलेलं आहे काय स्ट्रक्चर. ती उचलून बघ किती हॅवी आहे ना. हॅवी आहे. मार्बल टाईपचं दगड आहे पण हे मस्त. मार्गालाच आहेत रे. किती खतरनाक आहे बघ. किती व्हिडिओज काढू, किती क्लिप्स काढू ते समजत नाही. एवढं सुंदर जागा आहे. यार बट जे डोळ्यांनी दिसतं ना ते कॅमेरा कुठलाही काय पण असू द्या जस्टिस नाही करत. आकाश ना जायला तुला आहे ना सोय पण आहे. होई सीड्या वगैरे दिल्यात का? दिसल्या का? मला वाटतं साफसफाईसाठी आहे ना करत असतात ते लोक. दरवाजा पण आहे वरी बघ. कुठे दरवाजा दिसायला? हा अरे तिथे अबे हा यार. हो बो दरवाजा काहीतरी असेल तुझ्या. कुठं रे? हा दिसलं तो तिथं. ये तर गार्डन मध्येच बसू. ही पण बंद आहे. हे कोण आहे ती पण? हो इथं नाव लिहिलं. सत्यनारायण गोयकर श्री श्रीमती यल्लाईची देवी. काय स्ट्रक्चर आहे यार ओम. खतरनाक स्ट्रक्चर आहे ना. किती टाइम लागला असेल, किती पैसे लागले असतील हिशोब. पिक्चर बनवायला किती टाइम लागला असेल. हा ना यार खतरनाक. तू विचार केलता का इकडं आणेन मी तुला? हा मग तू विचार केलता इकडं आणेल? किती भारी. दुसरंच काहीतरी जागा असेल. हा कसं वाटलं? एकदम इंटरेस्टिंग आणि नवीन जागा. मग तुम्ही पण या एक्सप्लोर करा. मेन तर जी काटे काटे दिसायला लागलेत ना जरा ती शार्प ती जास्त उठाळून येते. हे बघा हे
मेंटेन आहे, फुल मेंटेन, नो एकही टेन्शन. कचरा नाही. हा एकही जिथं बघू तिकडं फरशीच चांगली चमकलेली. आणि हे ना जंगल टाईपच्या मध्ये आहे, म्हणजे पूर्ण तुम्हाला आजूबाजूला हिरवं हिरवं दिसणार. का हवा आहे नियार मस्ती. इथे तिन्ही लँग्वेजमध्ये थॉट्स दिलेले आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश. जे महाराष्ट्रामधले जास्त फेमस वर्ड्स तेच न त्या. आणि इकडे पूर्ण आजूबाजू जंगल आहे, मी ते पण दाखवतो. थांबा, थोडंसं रेस्ट करतोय. आम्ही बसलोय, जरा पाय दुखायला लागले. ती लय चाललं, छाले पडले, छाले पडले ह्याचे. हे बघा. थकलं एवढं की झोपून गेलं पूर्ण. इथून जायचं मन नाही करत आहे गाईस. आणि इकडचं स्ट्रक्चर बघचाल ना तुम्ही, बघा तुम्ही, एकही मिस्टेक नाही, एकदम क्रिएटिव्हली एकदम शार्प काम केलेलं आहे. कलर बघा मस्त ना. आपण आता इथून निघतोय मीन्स अजून काय बघतोय. मी तुम्हाला एक गोष्ट दाखव. सगळं बघितलं आपण. बघितलं अरे, पण हिरवगार दाखवायला नको ह्यांना, हिरवगार. पण मी तुम्हाला सांगू, इकडे कपल्स फॅमिलीसाठी बेस्ट आहे ही जागा. म्हणजे तुम्ही म्हणसाल की यार जन्नत दिखा दिया, एवढी चांगली प्लेस आहे ही. हां, आय टू लाईक इट बाय. व्हॉट अबाउट यू? कॉमेंट मी. आता हिरवगार दाखव, कसं आहे भारी हिरवगार पूर्ण. आणि ते सोलर पॅनल्स लागलेले आहेत. पूर्ण सोय करून ठेवली आहे या लोकांनी, पण A to Z ची सोय करून ठेवली आहे. खतरनाक यार. आबाळ बघ किती भारी आहे. हा ते दाखव, आबाळ बघ कसलं दिसा लागलंय भारी. ही प्ले आहे कुठं हेलिकॉप्टर. पाऊस पडते काय बघ ना, जरा जवळ यायला लागले आबा. हाँ यांत्री या कृपया ध्यान दीजिए. चलो चला, आता ह्या प्लेसला बाय बाय करूया, है ना. केलं, चांगलं एक्सप्लोर आहे. मी ह्या प्लेसला रेट करायचं म्हटलं ना तर 10 out of 10 आहे भाई. हा हो, कारण एवढी खतरनाक प्लेस आहे. आय टू लव इट मॅन. 2 times आय हॅव सेड दिस. मस्त. आणि वरती घंटे आहेत. आवाज बघ येते. हा मग ते घंटे आहेत रे. चला बघा लोकांना असं बघते ती फॉरेनर लोकांना की नवीनच कोणतरी आले. कसलं आहे हिरो. नया कोई या इंडिया में. हिरो म्हणावं. इंडियामध्ये जास्त लोक भारी. पण कशी फुलं बिलं, तुला वासून जायचं ना तो तिथं. मला ना जायचंय, तू विचारत होता. कसा चेहरा झालाय, उतरलाय तुमच्यासाठी सगळं. आणि इकडं मस्त शोपीसचं सामान आहे. यू कॅन बाय इट एनिथिंग फ्रॉम हिअर. एक्झिटच्या मेन एक्झिटच्या इथेच ठेवलेलं आहे. मस्त आहेत राहती. बोर्ड बघ किती भारी भारी बोट आहेत. हे बघा, यांनी एकदम चांगलं डोकं कसं लावलं माहिती आहे. हे शॉप आहे. ह्या शॉपमध्ये जर तुम्ही इथून एंट्री करायची आहे, इथून म्हणजे एक्झिट, तिथून येताना इथून एक्झिट आणि इथून एक्झिट, म्हणजे तुम्हाला काहीतरी घ्या. म्हणजे त्यांचं मार्केटिंग बघितलं का तुम्ही कसलं खतरनाक आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू असतं. 7 वाजता संध्याकाळी बंद होणार. तर आपण आता जाऊया इथून घरी. बट मस्त आहे, लवली. काय खतरनाक वाटलं. हा हो, नाही करे कोणाचं ते. बंगला नाही ती, असेल काय तर आहे यायचं.
काय इथे सरडे तुम्हाला भरपूर भेटणार बघा. ए, तेरी फ्री एंट्री आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त तुम्हाला बोटीला आणि तुमचा ट्रॅव्हल खर्च आहे, दॅट्स इट. बट इथे येचाल ना तर थोडं शांतता बसा, विदाउट टेन्शन, विदाउट एनिथिंग. डोंट रिमेंबर एनिथिंग. कीप युअर फोन ऑन द साइड. या मॅन. इंग्लिश अंग्रेजी इंग्लिश. तर चलो आता इथे टायमिंग आहे 2चा टायमिंग आहे. आता किती वाजले? 2च वाजले. 2 बरोबर वाजले ते का? 3 मिनिटं आहे. हा मग तीच आता मग 2 वाजता बोट येईल, मग आपण जाणार. काय पासपोर्ट आली फायनली बोट. ही बोट बघ कशी फसली, किती आता किच. पाणी येतं ना इथंच येणार ते पाणी आता समोर. वास बघ कसला मारायला बघ. ही भरती आहे ना संध्याकाळी होती. हो हो ना. हो की काय म्हणते, शल्स म्हणतात त्याला, काय तर म्हणते ती. काय रे शंपा काय म्हणते मला पण लक्षात येत नाही एक एक टायमाला बोटच. शंख. चलो आता बोटीत. जर तुम्ही बाईक वगैरे आणली नसेल ना तर ही बोट आहे, त्या बाईकनी वगैरे जाणार. आणि तो रोड आहे दिसतोय. सेल्स बघा किती इकडे आहे. स्टेशनवरनं स्टेशनच म्हणतोय आपलं. तुम्ही फेरीच्या बाहेर आलात ना मेन गेटच्या तिथून, तर तुम्ही इथून त्या बस स्टॉपवरून कुठलीही बस पकडली बोरवली स्टेशनला सोडते तुम्हाला, तर येऊ शकतो. आणि चांगली प्लेस. आता जस्ट स्टेशनवर पोचलो आहे. आता डायरेक्ट अंधेरीवरनं पोचल्यावरच काढूया. हो कसली आहे, कुठं चालली? मुंबई खाली होणार आहे की काय? एवढी गर्दी खतरनाक. हा लहरा दो.